हो साधनी तो हा विठ्ठल बलवा ज्ञानेश्वरा करुणा करा दळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वार करी पायावरी तुम्हा सर्व वारकरी संतांच्या या ठिकाणी आपण पंढरीचे वारकरी होय होय वारकरी पाहे पायरी पंढरी आले पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ सर्वजण आता आपण हाती आकडा हरिपाठ भजन कीर्तन अगदी नाचत बागडत अशा प्रकारचं हरिपाठ ध्यास लागला आपल्या भेटी लागे जेव्हा पंढरीला जायचे अजून 15-13-14 दिवस ठीक आहे पण आपला नेणारा तो हे आपल्याला सर्व शक्ती देणारा तो हे भगवंत आहे आपला त्याच्यावरती दृढ विश्वास आहे खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी हे माझं 3रं वर्ष या ठिकाणी सेवा करण्याचं हे जाधव कुटुंब फार धार्मिक आहेत फार सांप्रदायिक लोक आहेत त्यांचा भाव फार मोठा आहे आपण पाहिलंय सगळ्यांना माहिती आहे जे ते चालतात त्यांना माहिती इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज काय करतो 1 तास का होईना पण तुम्ही सेवा करायची आता कसं असतं तो भाव त्यांचा लक्षात घेतला पाहिजे त्यांच्या सुद्धा ऋणातून किंवा उतराई होण्याचं काम आपण केलं पाहिजे खूप आपल्याला कंटाळा येतो जमतो भागतो आपण परंतु असू द्या भाग गेला चिन्ह गेला या न्यायाने आपण त्यांना सेवा करणं हे करणारा कराविता तो आहे भगवंत आहे म्हणून या ठिकाणी शॉर्ट बट स्वीट
आपुली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिग वाटे तया गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मध घडो त्यांचा संग तरी माझ्या दैवा पार नाही. काय सोपं आहे. आपुली आईता मग आपलं हित कशात आहे माणसाला हेच कळत नाही. हित आता आपण जे पंढरीच्या वारीला चाललोय ना महाराज हे सुद्धा आपलं हितच आहे स्वतःच. जे जे वारकरी जे आज लाखो वैष्णव 25 लाखापेक्षा जास्त समाज माऊलीच्या मागे किती लोक आहेत तुकाराम अशा शेकडो दिंडे शेकडो वारकरी शेकडो संत आहेत. याच्या दिंड्या लाखो लोक पंढरपूरच्या दिशेने चालतात. हे खरं हिताची गोष्ट आहे. आता आपल्याला संसार नाही का महाराज सगळ्यांना संसार आहे. कुणाचं पेरणी राहिले कुणाचं काय सगळं पण तरी सोडून आपण पुढे चाललोय पंढरीच्या वाटेने चाललोय. देवाची भेट घ्यायची पांडुरंगाला साकडं घालायचे सगळ्या देशामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुख येऊ दे समाधान येऊ दे आमच्या घराचं सगळं सुख भरभराट होऊ दे काहीतरी मागायचे काहीतरी देवाला साकडं घालायचे म्हणून तर चाललोय ना. एवढी तळमळ करून उन्हाताना टाळ वाजवून उड्या मारत हरिपाठ करत कशा करता चाललोय. पण लक्षात ठेवा वारकरी होय होय वारकरी पण होय होय भिकारी पंढरीचा वारकरी. मी तुम्हाला सांगतो वारीमध्ये देव कुठं असतो माहिती का. देव हा कळसावर असतो आणि पताका आहे ना आपली झेंडा नाही म्हणायचं काही लोक झेंडा म्हणतात. पताका ही भागवत धर्माची पताका आहे. त्या पताकावरती आणि कळसावर देव असतो आणि वारीमध्ये सुद्धा देव चालत असतो. हे मी नाही सांगत हे संतांनी सांगितलं ग्रंथांनी सांगितले. तुम्ही बघा कुठल्या वारी देव चालत असेल हे मी पण नाही सांगू शकत. अशा प्रकारचा भाव देव विटेवरून वारकऱ्याची वाट बघतो. त्याला वाटतं एवढे लाखो वैष्णव माझ्या भेटीसाठी येतात म्हणजे त्याचं सामर्थ्य किती मोठं आहे. महाराज आपण लाखो वारकरी देवाच्या पंढरी जातो चंद्रभागेत स्नान करतो म्हणून देवाचं अशा प्रकारे ती लोकांमध्ये झेंडा आहे किंवा देवाचं अस्तित्व भेटीची आवडी महाराज पंढरीशी जारे आलेलो संसारातील सोयरा पांडुरंग. मी सुद्धा 15-20 वर्ष वारी केली म्हणजे असं पूर्ण नाही पण खऱ्या अर्थानं भैरवनाथ वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून मला हे 3रं वर्ष पूर्ण वारी गाडण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं मी भैरवनाथ वारकरी मंडळाचा ऋणी आहे. संत गोरोबा काकांचा ऋणी आहे. गोरोबा काकासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. त्यांच्यामुळे चाललंय आपण वारीला जातो ना ही सगळी त्यांची शक्ती देवाची लीला आहे. आपण काय आपण निमित्त आहे. उद्या काय घडणार हे कुणी मी सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही. मी काय सांगितलं वारी देव कुठं असतो पताका कळस तिकडं असतो. माणूस काय म्हणतो गर्दी करतो 20 तास अरे कशाला देव तुझ्या भेटीसाठी. सावता मळ्यानी कधी वारीत नाही पण देव कुठे यायचा शेतात भेटायचा. भाव होता भक्ती होती सावता मळ्याची. तसं आपलं हित कशात आहे हे हित फक्त तुकाराम महाराज असतील चोखामेळा असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील सर्व संतांना आपलं हित कळलं आणि हिताच्या दृष्टीने त्यांनी आपलं जीवन मार्गक्रमण केलं. मग मला सांगा मी आता परवा 6 दिवसापूर्वी वारीला निघालो. आमची आई आजारी होती. मला काही जण लोक म्हणली बाबा ह्याला आई आजारी असताना हे वारीला कसे चालतात काय कारण आहे जायचं की म्हणजे आई महत्वाची का वारी महत्वाची. मला ते आता डोक्यात आलं माझ्या. मी त्यांना सांगितलं ज्यांना त्यांनी सुचवलं त्यांना मी सांगितलं की दोन्ही आई माझ्यासाठी महत्वाची. जन्म देणारी आई सुद्धा माझ्यासाठी महत्वाची आणि वारी ही सुद्धा माझ्यासाठी महत्वाची. कारण जन्मात देणारी आई ही माझी जन्मदात्री आहे आणि वारीत चालणारी आई माझी परमार्थातली आई आहे. मला तिने परमार्थ शिकवला. वारीत सगळं शिकाय मिळतं इथं कुठं नाही शिकाय मिळत. वारीचे 10 फायदे 10 फायदे. वारीचे किती फायदे 10. ज्या वारीमध्ये आपण चालतो कुठल्याही संतांची असू द्या माऊलीची असू द्या तुकाराम महाराज असू द्या गोरोबा काकाचा असू द्या सोपान कुठल्याही वारीत कुठल्याही दिंडीत चाला देव भगवंत ईश्वर पांडुरंग तिथं उभा आणि उभा असतोच. हे काय मी नाही सांगत संत सांगतात. म्हणून जशी आपली जन्म देणारी आई महत्वाची तशीच ही वारी परमार्थातली आई आपल्या लक्षात ठेवा. मग मी काय केलं या दोन्ही 6 गोष्टी साध्य केल्या. माझी आई बी व्यवस्थित झाली चांगली झाली
माझी वारी बिघडली. मग हे साकडं हे कुणी ऐकलं माझं? मग ज्यांना बोलायचंय त्यांना ते उत्तर बरोबर मिळालं. मला काय सांगायचंय, जो माणूस परमार्थ करतो त्याच्या वाटेत कधी तुम्ही काठी उभी करू नका. तिथं फुलं टाकण्याचा प्रयत्न करा. फुलं जसं पेराल तसं उगावतं, लक्षात ठेवा. म्हणून पेरताना नेहमी चांगलं पेरा. जो पण वारी असू द्या, संसारामध्ये व्याप असा आमचा भेटून नाही. किती मोठं व्याप आहे ट्रॅक्टर शेती, परंतु येतो तळमळी गातो भजन करतो. का त्याचं कौतुक करू नये? अरे दिसतंय ते डोळ्याने, आपल्याला दिसतंय ना. हा भाव आहे त्याचा. हा भाव लक्षात ठेवा. कोणाला काही सगळ्यालाच कीर्तन येतं नाही, सगळेच काय लय पंडित आहे असं काही नाही. श्रवण भक्ती महत्वाची. कोण ठाळ वाजवतो, कोण विना घेतो, कोण चौपदार आहे, सगळी सेवा आहे. पांडुरंगाला ती सर्व सेवा. कोण नाचतो, बागडतो, कोण श्रवण भक्ती करतो, ही पण सेवा आहे. ही सुद्धा पांडुरंगाला अभिप्रेत आहे. देवाला हे पण आवडतं. असं काय नाही सगळेच कीर्तनकार झाले मग ऐकायचं कोणी ना. ऐकाय श्रोते नसल्यावर कीर्तनकार पुन्हा पुढे सांगणार. हा पण महत्वाचा विषय. असे नाण्याला दोन बाजू आहेत. एक ऊन सावली, रात्र दिवस असा हे निसर्गाचं ऋतुचक्र आहे. हे तुम्ही वर्म आहे संसारातलं आणि परमार्थातलं. तुम्ही काय होता नुसतं डोबळी सेवा करताय, ह्याला काय अर्थ नाही. वर्म कळलं पाहिजे. वर्म जसं संसारात वर्म महत्वाचं आहे तसं परमार्थात सुद्धा वर्म महत्वाचं आहे. बघा चोखामाळा महाराजांचे काय होतं माहिती का? वारीला चालले होते, पंढरीच्या वारीला. त्यांना होता वाटला आता 4 दिवसात आपल्या मंडळीचं बाळातपण आलेलं, वारीचं चुकवायची नाही. हे तर हिचं कोणी बघायचं सगळं बाळातपणाचं. मग महाराज त्यांना पुढं पडलं का नाही. जसं आता मला वाटलं आई आजारी असताना मी कसं काय वारीला जाऊ. पण ते दोन्ही प्रश्न सुटले. कोणी सोडवले? बरोबर काकांनी सोडवले, पांडुरंगाने सोडले. मला माहिती होतं काय होणार आहे पुढं, पण म्हणणाऱ्याला कळलं नाही की आपण कुणाला बोलतोय, काय बोलतोय, कशा करता बोलतोय. असू द्या, माझ्या डोक्यात होता विषय चोखोबाची बहीण झाला ऋषिकेशी. चोखोबाची बहीण झाला ऋषिकेशी. चोखोबाची बहीण झाला ऋषिकेशी. चोखोबाची बहीण झाला ऋषिकेशी. वैनी उघडा दार हाका मारी. वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबारायने काय केलं महाराज माहिती का? त्याचं हित काय हित त्यांनी काय केलं? बाळात पण मंडळीचं आहे सगळं माहित असताना वारीला गेले. काय असू द्या म्हणले, कसं काय होय घडत तसं घडत. बहिणीचं रूप घेतलं पांडुरंगाने. आता हे तुम्हाला सगळं माहितीये. मी काय सांगितलं? आपुलिया हिता. हित कुणाला कळलं? चोखोबा मिळाला. हे बाळात पण करण्यापेक्षा वारी करणं महत्वाचं आहे. हे चोखोबा ते संत आहेत. संतांना काही सांगायला लागत नाही, त्याने अनुभव घेतला. मग काय झालं? बहिणीच्या रूपात सगळं 12-15 दिवस सगळे इतकी सगळे आपण म्हणतो बाळात पण की हलकं काम सगळं देवाने केलं. देवाला काय नाही. चोख्या मेळ्याचं की ढोरे उडी सज्जन कसं आहे. आता तुम्हाला माहिती दासी पुत्र कन्या सगळं माहिती तुम्हाला. देवाने काय कर, कुणाची पण नाही देव काम करीत. जे संत आहे, जे भगवंत आहे, ज्याचा भाव त्यांच्याविषयी चांगला आहे, ज्याची भक्ती मोठी आहे, ज्याची भक्ती थोर आहे, ज्याला संसारातलं वर्म कळलंय, परमार्थातलं वर्म कळलंय. तुकाराम महाराजांना काय संसार नव्हता का? भरपूर मोठा संसार होता. सावकारकी होती त्यांच्या वडिलांकडे. पण त्यांनी सांगितलं हे आपल्याला गोरगरिबाचा तळमळा नको. सगळे त्यांनी सावकारी वह्या सतबारा आठल कुणाचं काय गोरगरिबाचं घेऊन टाकलं. म्हणजे हे आपल्याला काय नको, असलं गोरगरिबाचा तळमळा आपल्याला नको. मग काय त्यांना संसार नव्हता का? पण त्यांना वर्म कळलं होतं. त्यांना हित कशात आहे हे माहित होतं. म्हणून त्या हिताप्रमाणे त्यांनी वारी संसार सोडून नाही दिला. संसार होतोच महाराज, पण परमार्थ करावा लागतो. इतका परमार्थ सोपा नाही. मी का ते परवा बी सांगितलं, 12 वाजेपर्यंत कीर्तन करायचं, 2 वाजेपर्यंत जागर करायचं, पुन्हा 4ला काकड्याला उठायचं, वारी चालायचं, गळ्यात अपवाद घ्यायचा. एवढं सोपं आहे का? लोक म्हणतात त्यांना काय उद्योग आहे. असं नाही, तुम्ही करून बघा. इतकं सोपं आहे का? अवघड आहे. परमार्थ फार अवघड आहे. संसार होतो. संसार कसा होतो? तुम्ही जर परमार्थ केला ना, संसार आपोआप होतो. त्याला काळजी आहे ना परमेश्वराला, भगवंताला, तुमचा संसार आपोआप होणार आहे. अशा प्रकारचा भाग आहे. म्हणून संतांनी, मग तुकाराम महाराज असतील, चोखामेळा असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज, सगळ्यांना संतांना आपलं हित कळालं. हित कशात आहे? परमार्थ करण्याला किती महत्व द्यावं, संसाराला किती महत्व द्यावं हे त्यांनी जाणलं, अनुभवलं, ग्रंथात लिहिलं आणि मग समाजाला सांगितलं. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. असे दो जगता आपुलिया हिता, तो असे जगता
संतांना हित कळलं, संसारातलं आणि परमार्थातलं हित कळलं. महाराज उगाच नाही सांगितलं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आज बघा बरोबर 780 वर्ष होऊन गेली. आज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि आज लाखो वैष्णव म्हणजे या वर्षी बरं का चंद्रभागेत इतकी पंढरपूरला गर्दी होणार आहे, कारण हा 780 वर्ष माऊलीच्या समाधी सोहळ्यात असल्यामुळं फार मोठा समाज अगदी सगळ्या दिंड्यामध्ये सगळ्या संतांच्या बरोबर तुकाराम महाराज असो सगळ्या संतांच्या बरोबर भरपूर लोक भरपूर वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने निघाल्यात. याचं कारण आहे कारण आज हा 780 वर्ष संजीवन समाधी सोहळा असल्यामुळं भरपूर वारकरी त्या ठिकाणी वारीच्या माध्यमातून चालले. बघा ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 22व्या वर्षी अशा प्रकारचं ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी समाजासाठी जगासाठी अख्ख्या विश्वासाठी बसायदान देऊन ठेवलं. सांगतो पाठच केलेला अशा प्रकारचे ग्रंथ माऊलीने तयार केलं. महाराज कुणासाठी होत? संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी पुरवकर. ज्ञानेश्वर माऊली हा महाविष्णूचा अवतार, निवृत्ती दादा हा भगवान शंकरचा अवतार आणि सोपान काका हा ब्रह्मदेवाचा अवतार. असे एक त्रिमूर्ती आणि आदिमाया शक्ती आपली मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणजे आदिमाया शक्ती. महाराज तुम्ही सांगा या समाजाने देहू असेल आळंदी असेल माऊलीला काय थोडा त्रास दिला का हो? ज्या माऊलीला त्रास दिला, ज्याच्या माऊलीच्या झोळीत माती टाकली, चिखल टाकला, धान्य पायाने तुडवलं, आज लाखो त्या ठिकाणी शिष्य आळंदीमध्ये शिक्षण घेतात. कोण पक्वा शिकतंय, कोण पेटी शिकतंय, कोण कीर्तन प्रवचन. सगळ्यांच्या उपजीविकेचं साधन आळंदीच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून झालं. म्हणून माऊलीने कुणाचा कधी राग धरला का? माऊलीने कुणाच्यावर रागवले का? माऊलीने आपलं कार्य थांबवलं का? समाज प्रबोधनाचं नाही थांबवलं. कुणी पर माऊलीने आपलं कार्य सोडलं नाही. माऊलीकडे सत्याचा नम्र भाव होता. किती मोठं ज्ञान होतं माऊलीकडे महाराज, किती मोठं ज्ञान. एवढं ज्ञान सागरापेक्षा मोठं. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. ज्ञान होतं महाराज. किती वर्ष झाली, युगो ना युग. अहो जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत माऊलीची ज्ञानेश्वरी राहणार आहे. सगळं राहणार आहे पण ज्ञानेश्वरी राहणार आहे, भगवद्गीता राहणार आहे, रामायण राहणार आहे. लक्षात ठेवा. इतकं त्यांनी अनुभवने पेरून ठेवलंय. आपल्याला नुसतं हरिपाठ करायचं जीव आवडत नाही. काय आपलं लय अवघड आहे विषय महाराज. अशा प्रकारचा भाग. मग त्यांनी वर्षोनवर्षे एवढी तपश्चर्या केली, तपसाधना केली. 1400 वर्ष तप करण्याचा चांगदेव त्याला माऊलीला नमस्कार लिहावं का आशीर्वाद द्यावं हे कळा ना. त्याला वाटलं आशीर्वाद द्यावं तर ज्ञानाने मोठा आहे, नमस्कार करावं तर वयाने लहान आहे. ते भाव चढलं. त्याला वाटलं काय करावं. जेव्हा माऊली अशा प्रकारे निर्जीव भिंती चालवली, रेड्यामुखी वेद बोलवल्या, चांगदेवाची सगळी अहंकार करून गेला. त्याला वाटलं हा काय सामान्य जीवन आहे. त्याला कळाला नमस्कार करावा का आशीर्वाद द्यावा. इतकी माऊली आमची मोठी, इतकी माऊली आमची मोठी. तेव्हा मुक्ताबाई म्हणजे अरे चांगदेवा 1400 वर्ष तू तपश्चर्या केली, ज्ञान संपादन केलं, सगळं केलं, तू कोराच्या कोरा राहिला. तुला कळानच बारीक मोठ्यातला फरक कळतच नाही. आपल्याला नाही का आपण कीर्तन करायला बी आपण नावाने हाक मारतो, म्हणजे आपलं बी तसंच आहे ना चांगदेवागत. याची त्याला पावती ठरलेली असते. आमदाराला जर आपण हाक मारले हा नावाने चालेल का हो महाराज? ही संस्कृती आहे, ही परंपरा आहे. आपण नुसतं म्हणतो आम्ही देशमुख आहे,
आम्ही आमचं आहे, तस त्या देशमुखीला उपयोग नाही. तुमचं वागणं बोलणं चालणं हे तुमच्या वागण्यातून बोलण्यातून दिसलं पाहिजे. हे वळण आहे, हे संस्कार आहेत. नाहीतर नुसतं लक्षात ठेवा, हे प्रत्येकाची कॅटेगरी ठरलेली असते. हे पेटी मास्तर आहे, हे मृदुंगमणी आहे, सगळ्याची जागा आहे. हे आमचे गायक आहेत, ज्याची त्याची जागा ठरलेली आहे. आणि सगळ्याला सगळं नाही जमत. ज्याचं त्याचा साचे आहे, त्याचं त्याला ते दिलं पाहिजे. आणि आपल्याला कशाचा कमीपणा वाटतोय लहान असताना मोठा म्हणायला. आता आमच्यापेक्षा आमदार वयाने माझ्यापेक्षा लहान, मग मी काय त्याला नावाने हाक पाडतो, आमदार साहेबच म्हणायला लागतं. त्याचा होता आहे, त्याचं तेवढं स्टेटस आहे. असं आहे, सगळ्या गोष्टी बारकावं लक्षात ठेवावं लागतं. आता मी 7 दिवसात सगळं अनुभवलं का वारकऱ्यांचं, कसे राहतात, कसे बोलतात, कसे वागतात. अरे आपण हे कुटुंब आहे. आज 80-85 लोक 90 लोक आपण वारीला चालतो. नुसतं हिंगे वाटर नाहीत, मिरचे हे, टापरेवाडी, गुणद हे, बांबोड हे, सगळे 6-7 गावचे लोक आहेत ह्या दिंडीमध्ये वारी मिळतात. एक आपण कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा कोणीतरी चालक असतो, कोणीतरी मालक असतो. कुठे कमी जास्त होणारे, कोण बोलणारे, याचं काय राग मानायची गरज आहे. आपलं चुकल तर सुधारायला पाहिजे. हे पण गोष्टी बारीक सारीक गोष्टीचं ध्यान ठेवलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सूचनांचं पालन केलं पाहिजे. नुसतं आपलं घरच्यागत ते बकरी मेढरागत उदाहरण असं नाही. नियोजन तुम्ही आता माऊलीच्या दिंडी बरोबर चालणार बघा कसं शिस्तबद्ध अशा प्रकारचं नियोजन असतं. जे सांगत ते सूचना आपण पाळाय. मग कुणी कुठे किती मोठा असो नाही तर छोटा असो, जी पण सेवा आहे आपल्याला, कुणाला काय नाही तर कोणी वाढण्याची सेवा करा, कोण ज्याला जी सेवा जमते सगळ्यांनी केली तर काय वावं होतंय का. सगळ्या गोष्टी आपण ह्या बारकाईने लक्षात ठेवा. हे काय कीर्तनातून सांगण्याचं नाही, पण मला जे लक्षात आलं 5-6 दिवसात ते मी सांगतो. मी पण अपवाद नाही, मी पण केलं पाहिजे. लक्षात ठेवा अशा प्रकारचा. म्हणून संतांनी गुळीकन्या पुत्र आज विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी हे 4 अशा प्रकारचे रत्न जन्माला आले. अख्ख्या त्रिभुवनात म्हणजे त्रिलोकामध्ये अशा प्रकारचं माऊलीचं साम्राज्य निर्माण झालं. माऊलीची ज्ञानेश्वर अख्ख्या देशामध्ये, आज जगामध्ये अमेरिका, रशिया सगळे लोक येतात, संशोधन करतात. आळंदीला काय भानगडे, रिसर्च म्हणजे संशोधन. रिसर्च मध्ये संशोधन करतात की बाबा हे नेमकं ह्यातलं गुण काय. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, प्रगत राष्ट्र आहे, संपत्ती आहे, गाड्या घोडे आहे. पण जी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती, धर्म आहे, संप्रदाय आहे, जे ग्रंथाची संपत्ती आहे, ग्रंथ संपदा आहे. आपले किल्ले महाराजांनी निर्माण केले, 350-400 किल्ले. संभाजी महाराजांनी 130 निर्माण केले. ही सगळं धरणं आहेत. अशा प्रकारची जी संपदा आहे भारतामध्ये ती जगात कुठंच नाही. म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत. या देशात आपण जन्माला आलो आणि या देशात खरंच हा पवित्र अशा प्रकारचा देश आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचा हा भारत देश आहे. आणि त्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम, खऱ्या अर्थाने आपल्या पुणे जिल्ह्याला फार मोठी थोर अशा प्रकारची संस्कृतीवर आपण खरोखर भाग्यवान आहोत. महाराष्ट्रातून नको सगळ्या देशातून आता बघा पंढरीला लोक येतात. सगळ्यांचा भाव आहे. आमचे कुर्मदास महाराज हात पाय नसताना अपंग असणारे संत सुद्धा पंढरीच्या वारीला असे पाय चालत चालत हात टेकत असं देवाच्या भेटीसाठी आले. शेवटी देवाला पंढरपूरच्या जागेवरून वाखरीवर यावं लागलं आणि कुर्मदासचं ते शरीर सगळं रक्ताने बंबळ झालं. काय त्याचा भाव होता. देवाला सुद्धा आश्चर्य वाटलं, इतका हात नाही पाय नाही तरी सुद्धा माझ्या भेटीसाठी आला. अशा प्रकारचे संत या महाराष्ट्राने, या देशाने घडवले, या मायभूमीने घडवलं. मग मला सांगा काय देवाला या कुर्मदासाठी केले. सगळे त्याचं शरीर रक्ताने पुसलं, स्वच्छ केलं, चांगले कपडे परिधान केलं. महाराज काय सांगायचे. अपंग लोक ती सुद्धा आपण बघतो घाटातून चंद्रभागेतून जाताना. काय अपंग व्यक्ती कोणाचा हात पाहतो, कोणा परमेश्वरा पांडुरंग अशी वेळ कुणावरती येऊ नये. लक्षात ठेवा. परंतु भोग तुना घडे संचिता वाचून, त्याच्या जीवनातला तो भोग आहे तो त्याला भोगल्याशिवाय राहत नाही. कुणी असू द्या, टाटा बिर्ला अंबानी, सगळ्यांना ते भोग असतात. त्याचं दुःख मानू नका, त्याचं दुःख मानू नका. ज्याचे त्याचं भोग असतात. कारण दुःख कोणी वाटून घेत नाही. सुखात समजा तुम्ही वाटेकरी व्हाल, पण दुःख ज्याचं त्याला फेडावं लागतं, ज्याचं त्याला भोगावं लागतं. म्हणून त्याचं दुःख न मानता आपलं काय हित काय, देवाचं नामस्मरण करा. चिंतन काय, नामसन कीर्तन साधन पोळ सोपे जळ तिन पापे जन्मांतर चिन्ह लगती सायस जावे बनंतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. काय सोपं आहे नामामध्ये ना, कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. काय सोपं आहे, काय करायला लागत नाही. सगळं तो करणार आहे. फक्त आपण नामसाधना केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. देवा नुसतं नामसाधना करू पण नाही. नुसतं गण टाळे गण लावून 10 माळा घालून उपयोग नाही महाराज.
हे देखाव्याची भक्ती झाली. श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता काय भिक मागे म्हणा आजी आजोबा. तुमच्या जीवनात सद्गुरू असेल ना गुरु असेल ना. आता आपल्याला ज्या का आपण गोरोबा काकाच्या दिंडीत चालतो महाराज, उदाहरण सांगतो. काय भाव होता त्यांना हित कळलं होतं कशाचं येते काय इतकं देवाचं. गोरोबा काकाचा आमचा कुंभार काय व्यवसायाचा गाडकी मडकी गाडवायची ती बाजारात नेऊन विकायची. असं रोज उठायचं, असं चिखल कालवायचा, आळं बनवून आपण आळं म्हणतो त्यात माती पाणी वतायचं, कालवायचं, चिखल करायचा. महाराज असं त्यांचा रोजचा दिनक्रम चालू होता. करता 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 महाराज त्यांना लहान मुलं असं वाट्यावर खेळत होतं आणि त्यांची पत्नी गेली पाण्याला. चांगलं खेळतय, काकांचं काम चालू होतं चिखल तोडायचं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. चिखल तोडावता 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 इतके भजनात दंग झाले, इतके भजनात दंग झाले. नवलाची गोष्ट ऐक सगळा. भजनात तल्लीन झालं. ते मुलगं रांगत 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 त्या चिखल केल्या आळ्यापाशी कधी आलं त्यांना भान राहिलं नाही. हे महाराज भजनात काय का भजनात गुंग होते माहिती का. त्यांना त्यांचं हित कळलं होतं. संसारापेक्षा देवाचं भजन, देवाचं नामस्मरण, पांडुरंगाचं चिंतन सारखं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. ते मुलं कसं जवळ आलं त्यांना त्याचं भान राहिलं नाही. इतकं जवळ आलं, इतकं जवळ त्याला वाटलं बाबा नसतात म्हणून ते चिखलात. त्याला काय कळतंय लहान मुलाला चिखलन पाणी. आलं जवळ 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 आलं. महाराज काय तुम्हाला सांगावं, इतके महाराज गौरबा काका दंग होते भक्तीमध्ये, पांडुरंगाच्या भजनात. स्वतःच मूल पाया खाली तोडवलेलं त्यांना भान राहिलं नाही. फार तुकडे तुकडे काय झाले महाराज. तिकडने आलेच गौरबाच्या पत्नी पाणी घेऊन पाणी आणायला गेल्या होत्या. त्याने बघितले, अरे अरे काय दिसतात. बोलून घेतला मूर आधी छाती बोलून घेतली. अरे काय म्हणले देवा पांडुरंगा केलं एवढंच लहान मूल माझं आता हे चिखलात. यांना एवढं भान काय, एवढं भजनात गुंग व्हायची काय कारण आहे. स्वतःच मूल पाया खाली तोडवलं. इतका कसलं देवाची भक्ती. कारण तुकाराम महाराजांचं बी तसंच असायचं. सारखं देवाचं चिंतन, सारखं नामचिंतन, टाळ चिपळ्या बिना संसार नाही, मुलं नाही, बाळ नाही, काही नाही. अशा प्रकारची विरक्तमय जीवन अशा प्रकारचं संतांचं झालं. शेवटी गोरोबा काकाच्या पत्नीने हंबरडं फोडला. अरे रे रे देवा पांडुरंगा हे काय केलं, काय असा अपराध घडला माझ्या हातून. हे माझ्या डोळ्यांनी मला बघावं लागलं. फार दुःख झालं. पण शेवटी महाराज इतकी भक्ती थोर होती गोरोबा काकाची, इतकी थोर भक्ती होती. कालांतराने अशा प्रकारे ज्या वेळेस नामदेव महाराजांचं कीर्तन चाललं होतं आणि गोरोबा काका त्या समोर बसले पत्नी आणि दोघं, त्यांचं ते उदास जीवन पाहिल्यानंतर देवाला पांडुरंगाला ईश्वराला दया आली आणि ते जीवन झाले, मेलेलं मूळ जिवंत झालं. मला काय सांगायचे, हा भाव देवाचा, ईश्वराचा, पांडुरंगाचा भक्ताविषयी होता. म्हणून अशा प्रकारचं हित संतांनी भगवंताचं हित जपलं सर्व संत. मग एकनाथ महाराज अहो तीर्थाचं आणलेलं पाणी गाढव वाळवंटात असं तडफडत होतं, तडफडत. महाराजांनी काय केलं, त्या वाळवंटात देवाला तीर्थ आपण म्हणतो देवाला पाणी घातलंय, पिऊ नाही, त्याला हात नाव नाही, दुसऱ्याला देऊ नाही. तेव्हा मुख्य गाढवाला एकनाथ महाराजांनी पाजलं. गाढव असं तडफडून मरायला लागलं होतं. त्याला पाजलं गाढव, पाणी प्यायल्याबरोबर उठून तुमाट पळालं. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तुझं नाही नाही मध्ये खाल्ला ना, आता मी इथं डोकं आपटून देऊ देत. काय सांगितलं, आता देवाला मोठं कोडच पडलं का. नामदेव महाराज म्हणजे काय सामान्य संत नाही महाराज. अशा प्रकारचा शेवटी देवाला नैवेद्य खावा लागला. कुत्र्याने ते नैवेद्य पळवला. नामदेव महाराज म्हणतात, अरे कोरडी पोळी खाऊ नको, ती वाटी घे तुपाची, त्याला तूप लावून खा. म्हणजे नामदेव महाराजांना कुत्र्यातला देव कळला, एकनाथ महाराजांना गाढवातला देव कळला. आपल्याला माणसातला देव कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून परमेश्वर ईश्वर भगवंत मी परवा सांगितलं, आपण आपला तो एक देव करून घ्यावा. ते देवीनं जीवा सुख नोहे येरती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. फक्त आपल्याला देव कुठे आहे, भगवंत ईश्वर कुठे हे कळलं पाहिजे. रूप तुझे अनुरेणू माझी पानो पाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशा तुझी पाहतो प्रभू रूप तुझे. चंदनामध्ये तुझं सुगंध गंगे माझी निर्मलता. अहो नदी वाहते परोपकार करते. नदी म्हणते का हा शूद्र आहे ह्याने पाणी प्यायचं नाही, हा कुष्ठरोगी ह्याने पाणी प्यायचं, आणि कधी म्हणते का
गोऱ्या माणसाने सावलीला बसा, गोऱ्या काळ्या माणसाने बाजूला बसा, असं कधी म्हणतं का? झाड परोपकार करतं, नदी परोपकार करते, चंद्र सूर्य परोपकार करतात. हे ईश्वरच आहेत, हे भगवंतच आहेत. नवे नवे हा देह कोट्यावधी रुपयाचा देह हा सुद्धा भगवंत रूपच आहे, पण हा आपल्याला दिसत नाही. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर. बघा, आपण आता पंढरपूरला जातो, लहान मुलाच्या पाया पडतो, का पडतो महाराज? अहो, त्याच्या सुद्धा देहामध्ये ईश्वर आहे, भगवंत आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही. जसा प्राण्यामध्ये, पशु पक्ष्यामध्ये, नदीमध्ये, वृक्षामध्ये, झाडा फुलामध्ये, किडा मुंगीमध्ये, सर्वांमध्ये सर्व ठाई असा ईश्वर सगुण साकार रूपा हा निर्गुण निराकार ईश्वर आहे. फक्त आपल्याला तो दिसत नाही. का दिसत नाही? कारण आपली तेवढी चर्मशक्ती कमी आहे, किंवा आपल्या डोळ्याला काय आपली भक्ती कमी पडते असं म्हणा. आपण देवाला जातो, पांडुरंगाच्या वारीत उभा राहतो, कधी मधेश्वरून दर्शन करतो, कधी मुखदर्शन घेतो, 20-20 तास उभा राहतो, आणि जेव्हा नंबर येतो तेव्हा आपलं डोळं जागतात. म्हणजे आपलं नशीब अशा प्रकारचा भाग आहे. जीवनामध्ये सतेज राहिले पाहिजे, सतेज अशा प्रकारचा आहे. भरपूर बोलण्यासारखे महाराज. या जाधव परिवाराच्या या ऋणातून आपण खऱ्या अर्थानं उतराई होण्यासाठी मला भरपूर बोलायचं, अजून 1 तास मी नक्की कीर्तन केलं असतं, पण मला पहिल्यांदा सांगितलं महाराज, टाइम इज मनी, वेळेचं भान ठेवा, वेळेचं भान. समय बडा बलवाने, समय बडा बलवाने. म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा सांगतो, ईश्वराचं भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. देवा अशा प्रकारचं तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या, किती संकट येऊ द्या, फक्त ह्या भवसागरातून तरुण नेण्यासाठी देव आणि ईश्वर भगवंतच तुम्हाला मदत करणार आहेत, संतच मदत करणार आहेत, हे वारकरी तुम्हाला मदत करणार आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही वर्षांनी गाठ पडू द्या, वारकरी एकमेकांना आदर करतात. आमचा बिट्टू नाना असू द्या, कुणी जाऊ द्या वाटरातला वारकरी, जय हरी महाराज, जय हरी रामकृष्ण हरी. काय शब्दात ताकद आहे. त्यांनी काय द्यावं गठुळा अशातला भाग नाही. प्रेम राहतं, जिव्हाळा राहतो. हे आता जाधव महाराज आहेत. काय सुंदर परिवार आहे. 3 वर्ष मी बघतोय माझ्या डोळ्याने. काय सांगायची गरज आहे का? मग त्यांच्या शब्दाला आपण किंमत नाही दिली तर मग काय आपण माणूस आहे का? अशा प्रकारचा भाग जीवनामध्ये ह्या गोष्टी हे वर्मा कळलं पाहिजे. संसार असू द्या, नाही परमार्थ असू द्या, बोलण्यासारखं भरपूर आहे. पुढच्या कीर्तनात जे काय राहिलेलं भाग मी सांगेन. विठोबा नाव घ्या. कुमार 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 जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार. टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय विठोबार कुमार, जय विठोबार. विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, कुमार विठोबार, जय विठोबार, जय विठोबार, जय विठोबार, जय विठोबार, जय विठोबार, जय विठोबार. आपुलिया हिता जो असे जागत, धन्य माता पिता तयाचिया, मुळे कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. का म्हणे मज घडो त्यांचा संग, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा प्रकारे या अभंगाच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे चिंतन मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. भरपूर बोलायचं होतं महाराज. आता कसं असतं, आपल्या वारकरी संबंध आपण आले, महाराजांनी सांगितलं महाराज लई लांबू नका. ठीक आहे म्हणलं.
1 तासामध्ये सगळा विषय फक्त ते म्हणजे आमच्या दारात कीर्तन झालं पाहिजे, सेवा झाली पाहिजे, एवढाच त्यांचा महत्वाचा विषय होता. म्हणून मी बरोबर दुपारीच आलो होतो. म्हणजे चला त्यांचा सुद्धा अशा प्रकारचा भाग आहे. भरपूर जीवनामध्ये महाराज तुम्ही संसार करा. संसार करताना तुम्ही आता लक्षात ठेवा, वारीला चालला काय आनंद आहे. स्वर्गीचे देवांना सुद्धा हे सुख नाही महाराज. देवांना सुद्धा वाटतं वारीला जावं, मृत्यू लोकांना जावं, वारी करावी, पण त्यांच्या नशिबात ते नाही, आपल्या नशिबात आहे. आपण किती मोठे भाग घेऊन आहोत, किती मोठे भाग घेऊन आहोत महाराज. एवढे मोठे संत, साधू, संत, महात्मे हे काय कमी नाही. गायक असू द्या, पेटे मास्तर असू द्या, आमचे मृदंग माणूस हे काय कमी आहेत का? टाळकरी कमी समजू नका कोणी कोणाला. फार मोठे संत आहेत, फार मोठ्या विभूती आहेत. अहो हे सगळे त्यांचं शरीर चालतंय, नाचत भागडत हरिपाठ काकडा करत पायवारी, कोण पायात घालत नाही, कोण अशा प्रकारचा भाव आहे ना त्यांचा. भेटी लागे जीवात अशा प्रकारचा भाव आहे, सुंदर अशा प्रकारचा भाव. आपण एवढे मोठे संत नाही होऊ शकत, एवढे ज्ञानी पंडित नसलो, पण त्यांच्या एक अंश खारीचा वाटा तरी आपण आहे हे आपण नक्की मान्य केलं पाहिजे. जीवनामध्ये सर्व काही मिळेल, प्रपंच मिळेल, संसार भरेल, सर्व काही मिळेल. मी तरुणांना सांगतो व्यसनापासून दूर राहा. छत्रपती शिवाजी गो ब्राह्मणपती पालक हिंदवी स्वराज्य राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या पाठीमागे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा आशीर्वाद होता, तुळजाभवानीचा कृपा आशीर्वाद होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजपुत्र शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी अशा राजा जन्माला 130 किल्ले छत्रपती संभाजी महाराजांनी कधी हारले नाहीत, असे जिंकले. बुद्धभूषण नावाचा ग्रंथ महाराजांच्या पोराने न्यावा संभाजी महाराज. काय आदर्श होत अशा प्रकारचे युगपुरुष राव. ते आपले नुसते राजे नाहीत, आपलं दैवत आहे. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे छत्रपती. भूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश. 80-85 लोकांचा समुदाय. गोरोबा काका आपली दिंडी 16 आहे, 3 दिंड्यांचे एक अशा प्रकारचा 16. हातवेवाले असतील, आपले राजगड असतील, पाहिजे सर्व वारकरी अशा प्रकारे गोरोबा काकाच्या माध्यमातून आपण गेले 8 वर्ष ही दिंडी चालू आहे. खऱ्या अर्थाने मी बोलण्याच्या ओघामध्ये तर चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तरी माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे पण चांगले सुंदर विचार आहेत ते माझ्या माऊलीचे असं समजा, माझ्या गुरूंचे आहेत असं समजा, आणि त्या गोष्टी जीवनामध्ये घेऊन जा, त्याचं अनुकरण करा. नुसतं महाराज पुस्तकं वाचून माणूस देव भेटत नाही, पुस्तकं वाचून परमार्थ होत नाही. आचरण भक्ती देवाला आवडतं. तुम्ही तसं वागला नाही ना, तुमच्या परमार्थाला शून्य किंमत आहे, शून्य किंमत आहे. चाले तैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पडली. प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली लागतात. आम्ही आता कीर्तन करतो आणि जर चुकीचं वागलो तर काय म्हणते याला काय कशाचं महाराज कोणी केला महाराज अशा प्रकारचा भाग आहे. ह्याला एक साचा आहे, चाकोरी सोडून कुणी कधी जायचं नाही. परमार्थ आणि आपल्या मनाचं काय सांगायचं नाही. अध्यात्म शास्त्र याला धरून बोलावं लागतं. फार नियम आहेत. अशा प्रकारे सुंदर सर्वांनी साथ दिली. मला खरं भरपूर बोलायचं होतं अजून 1 तासभर, पण आता मला वाटलं नको काय होतं, जेवणाचा टाइम झालाय. महाराजांनी सांगितलं. सुंदर आमचे आबा बोरगे या ठिकाणी भैरवनाथ वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत. आमचा बिट्टू नाना कार्याध्यक्ष विश्वास सुभेदार हिंगे. सुंदर अशा आमच्या रामदासांना सुंदर अशा प्रकारचे पेटी सातकडाता बाबासाहेब हिंगे आहेत. आमचे चोपदार तात्या हिंगे, सुदामांना आहेत. सर्व टाळकरी माळकरी आमच्या शिवाजी बाबा. बघा एकच वर्षात वारी केले, तिसऱ्या वर्षी बघा आता खडाखडा अभंग म्हणजे नाबा. ही ताकद कुणाची ना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
देश